हाय हॅलो नमस्कार, मी अमरज्योती खेडकर. आज मी तुम्हाला दाखवते वांग्याचं भरीत. आता वांग्याचं भरीत का दाखवते, कारण काल मी भाजीला गेले असताना मला भरताचं वांगं दिसलं. मग म्हटलं चला भरताचं वांगं आहे, गरम गरम वांग्याचं भरीत आणि भाकरी खूप छान लागते. तर म्हटलं आपण करूया आणि व्हिडिओ पण काढूया. म्हणून भरताचं वांगं मी घेतलं आणि त्याच्यात कांद्याची पात मला घालायची होती. घालतात म्हणजे, पण कांद्याची पात चांगली नव्हती, खूप ओली झाली होती, अशी ओली ओली होती. त्यामुळे मी घेतली नाही, कारण ती लगेच खराब झाली असती. कांद्याची पात ह्याच्यामध्ये घालायची आहे, मी घातली नाही, पण तुम्ही घाला. आता हे भरीत जे आहे ना, ते माझी मैत्रीण आहे, तिने मला शिकवलं. पूर्वी मी कांदा घालून करत होते, पण कांदा घालून केलं ना की भाजलेल्या वांग्याची जी मूळ चव आहे ती निघून जाते सगळी. त्यामुळे कांदा न घालता खूप छान चविष्ट खमंग असं वांग्याचं भरीत कसं करायचं ते आज मी तुम्हाला दाखवते. वांग्याचं भरीत करण्यासाठी वांगं स्वच्छ धुवून पुसून घेतलेलं आहे आणि त्याला मी थोडंसं असं तेल चोळून घेते, त्यामुळे ते खमंग भाजलं जातं. त्याच्यानंतर त्याला असा मध्ये काप देणार आहे मी, असे 2-3, म्हणजे ते आतपर्यंत त्याला जी हे वाफ आहे, म्हणजे आपण भाजतो त्यावेळेला ते आतपर्यंत जातं आणि छान आतून पण भाजलं जातं. आता हे जे काप दिलेत ना आपण, ह्याच्यामध्ये मी एक तुम्हाला टिप सांगते. हे लसणाच्या पाकळ्या आहेत, त्या अशा भरायच्या आहेत आतमध्ये, म्हणजे त्या वांग्याबरोबर तो लसूण पण भाजला जातो आणि त्याची चव खूप छान लागते. नंतर मग तो लसूण काढून आपण वाटायला घेणार आहोत. तर असे हे बघा, हे लसणाच्या पाकळ्या मी अशा ह्याच्यामध्ये टाकत आहे, त्याच्यामुळे त्या वांग्याबरोबर तो लसूण पण छान भाजला जाईल. आता हे आपण सगळ्या पाकळ्या टाकून घेऊ आणि ही जाळी ठेवली आहे, त्या जाळीवर आपण हे वांगं भाजून घेऊ. अशा आतमध्ये घालायच्या, म्हणजे मग त्या छान भाजल्या जातात. आता सगळ्या मी लसणाच्या पाकळ्या आतमध्ये घातलेल्या आहेत ह्याच्या आतमध्ये अशा, आणि आता त्या वांग्याबरोबर भाजल्या जातील. आता हे वांगं आहे ते आपण भाजायला अशी जाळी ठेवायची आणि जाळीवर वांगं भाजायला ठेवायचं. आता हे वांगं आता मी छान भाजून घेते, त्याला तेल लावल्यामुळे ते घसरते. गॅस बारीक ठेवायचा, गॅस जास्त मोठा ठेवायचा नाही. हे बघा छान आता आपण भाजून घेऊ त्याच्यावर. हे बघा आता आपलं वांगं छान भाजलं गेलेलं आहे आणि असं मऊ झालं आहे बघा, आणि सालं त्याची सुटतात, म्हणजे असं. आता हे सगळं भाजून झालं की हे असं ठेवायचं, म्हणजे त्याची खालची बाजू पण भाजली जाते. आणि एक महत्त्वाची टीप आहे ह्याच्यामध्ये, हे ज्या वरचा भाग आहे ना, हा सगळ्यात शेवटी भाजायचा, कारण आपल्याला नाहीतर धरता येत नाही. जर आधी आपण हे भाजून घेतलं वरचा भाग, तर हा मऊ पडतो आणि हे देठ गरम होतं आणि मग आपल्याला असं धरता येत नाही. हे बघा आता ह्याच्यात हा लसूण आहे, तो पण चांगला भाजला गेलेला आहे. इथे सगळीकडे मध्ये मध्ये मी लसूण टाकला आहे, तो पण चांगला भाजला गेला. आता हे सगळं वांगं भाजलं गेलं आहे. आता मी हे जे देठाकडचा भाग आहे तो पण भाजून घेते. देठाकडचा भाग पण छान भाजून झालेला आहे. आता काय करायचं, हे जे वांगं आहे ना, एका ताटलीत ठेवायचं, त्याच्यातनं ना असं पाणी येतं बाहेर, आणि मग ते सगळं, त्याला पण चव असते. जरा गार झालं, हे बघा लसूण ह्याच्यावरचा खूप छान लाल झाला आहे, भाजला गेला आहे. तर हाच लसूण आपण भाजीमध्ये नंतर घालणार आहोत. लसूण पण आतपर्यंत असा भाजला गेला, लाल लाल झाला आहे. आता हे जरा गार झालं की ह्याची आपण सालं काढून घेऊ. हे बघा भाजल्यामुळे त्या वांग्यातलं असं पाणी बाहेर येते, म्हणून ह्या ताटलीत ठेवायचं. हे पाणी आपण घेणार आहोत जेव्हा आपण त्याचं भाजी म्हणजे हे करणार आहोत, फोडणी देणार आहोत तेव्हा. आता हे बघा थोडं गार झालं आहे आणि ही सालं आपोआप निघतात, ती अशी काढायची गरज पडत नाही. हे अशी सालं सगळी निघतात. अशी सालं आपण ह्याची वरची काढून घेतली. आता तुमच्याकडे जर ओव्हन असेल तर ओव्हनमध्ये पण तुम्ही भाजू शकता. शक्यतो गॅसवर भाजू नये, पण आता इलाज नाही, आपल्याकडे काही कोळशी नाही आहे, त्यामुळे गॅसवरच भाजावं लागतं.
कोळशे असेल तर कोळशावर भाजलं तर खूप छान लागतं. हे बघा, आता ह्याची सगळी अशी मी सालं काढून घेते. हे बघा, अशी सालं निघतात, ही सगळी सालं मी काढून घेते. सगळी सालं काढून झालेली आहेत. हे बघा, याच्यामध्ये सगळी सालं ही काढून टाकलेली आहेत मी ह्याची. आता मी ह्या वांग्यामध्ये हे बघा, हा लसूण पण आहे जो आपण भाजताना टाकला होता. तो असा लसूण टाकला ना की खूप छान चव लागते. तोच लसूण आता आपण ठेचून किंवा वाटून भाजीमध्ये घालणार आहोत. आता ह्याच्यामध्ये ह्या ज्या बिया आहेत ना, ह्या थोड्या थोड्या जेवढ्या निघतील तेवढ्या काढून टाकायच्या, म्हणजे भाजी खाताना त्या बिया येत नाहीत. तर ह्या बिया मी काढून टाकते आता, आणि मग त्याचा स्मॅश करायचा, लगदा करायचा असा. जेवढ्या निघतील तेवढ्या बिया मी काढलेल्या आहेत. ह्या बघा, ह्या बिया सगळ्या काढून टाकल्या आहेत मी, आणि मग थोड्याफार ज्या चिकटलेल्या राहिलेल्या आहेत त्या ठेवून दिले. तशा बारीक आहेत बिया, त्यामुळे त्या कचकच येणार नाही. आता हे छान असं सुरीने, कारण ते मऊ झालेलंच आहे, त्यामुळे असं स्मॅश करून घ्यायचं. आणि आता हा जो भाजलेला लसूण आहे तो, आणि मी मिरची ठेचून घेणार आहे, वाटणार नाही आहे. ठेचल्याने अजून चव चांगली लागते. वांगं छान असं खरपूस भाजलं गेलेलं आहे. ते पूर्ण आता हे करून फोडणीला घालायचं आहे. बरं, ह्या भाजीला कांदा घालतात काही लोक, पण मी कांदा घालत नाही. कारण कांदा घातला ना की कांद्याची चव येते, वांग्याची चव कमी होते. त्यामुळे अशीच कांदा न घालता ही भाजी करणार आहे. मी वरतून कांद्याची पात टाकू शकता भाजी झाल्यावर, पण मला काल मिळाली नाही, पावसामुळे कांद्याची पात मिळाली नाही. त्यामुळे आज कांद्याची पात टाकत नाही आहे, पण तुम्ही टाकू शकता कांद्याची पात. कांद्याची पात टाकली की अजून छान लागतं. हे बघा, तेल आपलं तापलेलं आहे. तेल आपण नेहमी भाज्यांना जे घालतो त्याच्यापेक्षा भरताला थोडंसं जास्त घालायचं. आता ह्याच्यामध्ये मोहरी टाकली आहे मी. वांगं आहे, वांगं हे वातूड असतं नेहमी, त्यामुळे हिंग टाकायलाच पाहिजे. आणि पावसाळ्याच्या दिवसात हिंग हा नेहमी वापरावा, म्हणजे पोटाला त्रास होत नाही. आता हिंग टाकलं आहे. आता आपण हे शेंगदाणे घालतो आहे ह्याच्यामध्ये. शेंगदाणे छान परतून घेणार आहोत आपण, साधारण असे क्रिस्पी होईपर्यंत, लालसर गुलाबी होईपर्यंत तेलामध्ये परतून घेणार आहोत. शेंगदाणे छान खमंग परतून झालेले आहेत. आता ह्याच्यामध्ये आपण जो भाजून घेतलेला लसूण होता तो आणि मिरची ह्याचा ठेचा टाकतो आहे. तिखट तुम्हाला किती पाहिजे त्याप्रमाणे टाका, कारण वांग्याचं भरीत हे साधारण खानदेशात, जळगाव ह्या साईडला असं तिखटच करतात. ते थोडंसं तिखट लागलं पाहिजे. आता हे चांगलं परतून झालं लसूण, तसा लसणाचा कच्चा वास गेलेला आहे, कारण आपण ते वांग्यामध्ये लसूण घालून ते भाजून घेतलेलं आहे. लसूण पण छान परतून झालेला आहे आपला. त्याच्यात हळद टाकते मी. फोडणी खमंग झाली ना की त्या भरताला खूप छान चव लागते. आता ह्याच्यामध्ये आपण कांदा वगैरे घालणार नाही आहे, ते वेगळ्या प्रकारे पण कांदा घालून करते. थोडीशी धणे जिऱ्याची पावडर टाकते आणि मीठ घालते, कारण वांगं तर आपलं शिजलेलं आहे, त्यामुळे मीठ आत्ताच घालून टाकते मी. आणि ही खमंग आता फोडणी झालेली आहे. त्याच्यामध्ये हे आपण जे भाजून घेतलेलं वांगं आहे ते आता आपण ह्याच्यामध्ये घालूया. आता हे वांगं या फोडणीमध्ये खूप छान परतून घ्यायचं आहे. ते परतून 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 त्याची चव खूप छान लागते. आणि हे असं भरलं वांग्याचं भरीत ना खूपच छान लागतं, कारण ह्याच्यामध्ये आपण बाकी काही कांदा, टोमॅटो, बाकी जे काही आहे असतं ते काहीच घालणार नाही आहोत. त्यामुळे भाजलेल्या वांग्याची चव खाताना खूप छान लागते. आता ह्याच्यामध्ये चवीसाठी म्हणून मी
थोडा एक छोटा चमचा, म्हणजे जो आपल्या ह्याच्या डब्यात तो मसाल्याच्या डब्यात छोटा चमचा असतो तेवढा कांदा लसूण मसाला टाकते, त्यामुळे चव जरा छान लागते. मिरची टाकलेली आहे, पण थोडासा वरतून मसाला घालते, त्याची चव अजून छान लागते. आता हे सगळं आपलं झालेलं आहे. आता ह्याच्यामध्ये आपण झाकण देऊन ह्याला चांगली वाफ काढून घेणार आहोत. त्याच्यावर झाकण ठेवून ह्याला 2 मिनटाची वाफ काढू. 2 मिनटं झालेली आहेत. छान त्याला वाफ आलेली आहे आणि आपलं हा काय सुगंध येतो आहे, वास येतो एकदम. हे जे वांगं करतो ना आपण, मी आधी कांदा घालून करायची किंवा आम्ही दह्यातलं वगैरे पण करायचं नुसतं वांगं भाजून घेऊन. पण हे जे आहे ना ते खूप छान लागतं, चविष्ट लागतं, कारण ह्याच्यामध्ये बाकी काही इन्ग्रेडियंट्स आपण जास्त घालत नाही आहे. हे शेंगदाणे जे घातले आहेत ना ते पण खाताना एकदम क्रिस्पी आणि छान लागतात. असं भरीत तुम्ही करून बघा. हे माझ्या मैत्रिणीने मला शिकवलेलं आहे आणि खास करून जळगाव त्या साईडला हे करतात. त्यात आपण कोथिंबीर घालत आहोत. आपलं भरीत तयार आहे. त्याच्यावर कोथिंबीर भरपूर घाला आणि कांद्याची पात मला मिळाली नाही, पण आता कांद्याची पात घालून परत तुम्ही ह्या स्टेजला कांद्याची बारीक पात कापून टाकायची आणि परत एखाद 2 मिनटाची वाफ घ्यायची की आपलं वांग्याचं भरीत तयार. असं वांग्याचं भरीत करून बघा. तुम्हाला आवडला असेल तर मला आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि मला कमेंटमध्ये सांगा की तुम्ही कसं करता. प्रत्येकाची पद्धत वेगळी असते, पण ही पद्धत मला माझ्या मैत्रिणीने शिकवली, तर तुम्ही पण असं करून बघा, तुम्हाला पण आवडेल. ह्याच्याबरोबर फुलका किंवा गरम भाकरी ह्याच्याबरोबर अतिशय छान लागतं. हे करून बघा. धन्यवाद.